अरे कुठे आहेत सगळे? मी इथे सकाळ सकाळ कसलं मॅजिक चालू आहे? मी इथे आम्ही बॉटल कापली आणि त्याच्यामध्ये पेपरवर रबर लावलाय तो स्टेबल राहिला आणि ते पाणी आणि हे हँडवॉशचा मिक्सचर केलाय आणि हे बघ मॅजिक. ओ माय गॉड, हे काय? हे काय? काय? अरे बबल्स येत आहेत. हे कोणी शिकवलं? युट्यूबनी शिकवलं का? आणि सकाळ सकाळ आंघोळ वगैरे काही नाही? मामाची पण नाही आंघोळ, मामाला पण लावलं कामाला. हे काय? कामाला जायचंय मामाला? ओवी बस झाला आपला खेळ. प्रोजेक्ट होता ना आमच्याकडे, मग काय बघ. हे किती वाजता उठलीस ग? 4 वाजता. एवढं लवकर काय झालं उठून? मम्मीला भेटायला गेली. मम्मी चालली आता फिरायला. मला नाही नेला. मम्मा त्याला बघून घेईन, मला नेलं नाही. तुला मावशीच्या घरी ठेवली. आता काय करणार? चल ओवी बस कर, आता आंघोळ करू. चल आपण. हे बघ, बस बस. तुम्ही पण ट्राय करा, मस्त होतं. बाय मामा. बाय बाय. लवकर ये आणि आम्हाला पिक्चर बघू दे. आणि 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 काय नाही खाऊ नको मामा. मला खाऊ आणि येताना ओवीला नको. कोरियन नूडल्स. मामा आता तिकडे चाललंय ना मार्केटला कोरियन नूडल्स आणायला. मामा एक काम कर, साऊथ कोरियाला जा आणि कोरियन नूडल्स आण. रामेन. ए चल बाय बाय. सी यू लेटर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आपली ओवी आलेली आहे काल रात्री बर्थडे वरून. ओके, बर्थडे वरून काल रात्रीच तिला मी घेऊन आलो आणि सकाळी लवकर उठलेली आहे मॅडम, है ना? कशासाठी? मम्मीला सोडायला. मम्मीला म्हणजे दीदी गेली ना ट्रिपला, तर तिला तिच्यासाठी आईने भाकरी आणि भाजी बनवली होती, तर तिला थोडं द्यायचं होतं. तर पप्पांच्या सोबत ही सुद्धा गेली होती सकाळी लवकरच उठून. 5 वाजता उठलेस ना? हा, 5 वाजता. तर आता प्रीत सुद्धा गेला कामाला आणि आता मी सकाळचा नाश्ता करतोय. काय आहे नाश्त्याला आज? सँडविच. ओके, आवडतो का तुला? तिच्यासाठी पप्पांनी येताना ब्रेड वगैरे आणले, तर मग ती बोलली गुड्डी मावशी सँडविच बनवूया आपण. मला ठीक आहे सर. आता मी नाश्ता करतोय आणि मग ओवीचे थोडेसे प्रोजेक्ट आहेत, थोडासा तिचा अभ्यास घ्यायचा आहे ना. करणार आहेस ना? नाही पण काय मला नको सांगू, मम्मी बघणार आहे ओवीने काय अभ्यास केलंय ते. काय ग? हा, काय बोलत होतीस? बोललो की सँडविच आणि असं चटपट असते तर बनवता येतं, बाकीचं काय नाही जेवण बनवलं. काय मला समजलंच नाही काय म्हटलीस ते. मगाशी परफेक्ट बोलली, आता मी जस्ट कॅमेरा ओपन केला तर गडबडली जरा आमची गाडी. सँडविच चांगलं बनवता येतं. तिचं असं म्हणणं आहे की गुड्डी मावशी हे चटाका पटाका म्हणजे सँडविच स्नॅक्स तू मस्त बनवतेस, पण भाकरी चपाती तुला अजून जमत का नाहीये? जेवण जमत नाही. मी बनवत, मामाला डबा देत नाही मी. आजीबाबा पण बनवतात. मी बनवतच नाही, मामाला बनवते आजीबाबा बनवतात, पण तेवढं मम्मी सारखं तेवढं जमत नाही मला, असं म्हणायचंय तुला. आता मम्मीला एवढे वर्ष झाले, किती वर्ष झाले? 13 वर्ष झाली. मला आता 14 वर्ष झाली. मला आता 4 वर्ष झाली. आता 2 वर्ष 4 वर्ष झाली मला. आता मी शिकले ना, म्हणून. तर तिचा असा प्रश्न होता, गुड्डी मावशी हे तू मस्त बनवतेस पण भाकरी चपाती एकदम परफेक्ट का नाही जमत तुला? ओके, जमेल. तुम्हाला शिकवशील ना? कारण की त्याच्यामध्ये सँडविच का चांगला बनतो का? कारण की सगळे रेडीमेड असतं, स्मॅश करायचं तेच टाकायचं. अच्छा, म्हणून चांगला बनतोय तो. मावशीची मेहनत नाही त्याच्यामध्ये. हाय खात चल. गुड मॉर्निंग. गुड नाईट झालंय. केशवचं काय झोपलेली वाटतं कोणतरी. झाली झोप? नाही झाली. बाबांनी उठवला. केस बघ कशी झाले. नुसतीच पुरणपोळी दुधासोबत नको. कशी झाले पुरणपोळी? मीच बनवलंय. खरं सांग कशी झालंय? कोणी केलं बघ? मावशीने केले की नाही पुरणपोळी? बघ, गाई वाटते तिला मावशीने केलेली. आणि आता वाजलेले आहेत 4:30. सगळ्यांची झोप झालेली आहे, स्पेशली आमच्या ओवीची. आता जाऊया फिरायला. चला. आमच्या झाडावरचा पेरू आहे हा, काढला आम्ही. ओके, घास बसेल.
आणि आज बऱ्याच दिवसांनी आम्ही आलोय पाठीमागे चालायला. माझ्यामुळे आला. हो ग बाई, तुझ्यामुळे चालेल. ओवी आलेली आहे ना, ओवीला इकडे आवडतं, मला सुद्धा आवडतं, पण बरोबर असलं कारण की बरं वाटतं. तर आई पण आज खूप दिवसांनी आले, कारण का पाऊस पडतो त्यामुळे इकडे काही जास्त येणं होत नाही. गवत पण वाढलंय, पण बरं वाटतंय. आता पाऊस पण थांबलाय, सकाळपासून थोडा मध्ये मध्ये पडतोय, पण बरं वाटतंय की नाही. सगळ्यांची झोप सुद्धा झाली, सगळे जेवल्यानंतर सगळे झोपले होते. ओवीचा थोडा प्रोजेक्ट केला आणि मग झोपलो आम्ही. ते आता मस्त 4 वाजता आईनी पुरणपोळ्या बनवल्या होत्या, त्या खाल्ल्या दुधासोबत. थोडंसं चालायला आलोय ना आम्ही. आणि आज हॅरी पॉटरची ओके. कधी मावशीकडे आली की नुसती मावशी हॅरी पॉटरच्या सिरीज लाव तेच बघा. आणि सगळ्यांना जबरदस्तीने बसवते ती बघायला. का असं कालपासूनच चाललेली तिचं. मी तिला बोलत असं रात्र झाले, आज नको, उद्या आपण बघू मामा आल्यावर. डाउनलोड पण नव्हतं तेव्हा. असं बरं वाटतंय. एकदम शांत आहे इकडे पाठीमागे. हवा येते जोरात, हवेचा आवाज येते ना. हा किती क्यूट ग. मॅचिंग रब्बर पण पर्पल. आणि आमचं ओवीचा फेवरेट कलर आहे पर्पल. लेव्हेंडर. हा लव्हेंडर, सॉरी. तर तिला कुठल्याही गोष्टी दिल्यास ना तर त्याच कलरच्या. काल आम्ही तिला बॅग दिली, तो बॅगचा कलर सुद्धा तिला तोच हवा होता. असं आहे. ओके. जर तुम्हाला आमच्या ओवीला काय गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच कलर मध्ये द्या, लव्हेंडर. ओके. चालतंय. थोडं पप्पा गेले पुढे, पप्पा पण आहेत. हा दम लागतोय. तर आता आम्ही चाललेलो आहोत नदीवर. तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे एक देऊळ दिसते. ते बघा, ते तिकडे आहे ना, देऊळ आहे ना, तिकडे धरण आहे. हा, तर त्याच साईडला चाललंय. तिकडे नाही चाललं, तो खूप लांब आहे. आपण खाली चाललोय. खाली आमच्या इकडे नदी आहे, तर तिकडे चाललोय. पण तिकडे एकदम काय जाणार नाही, थोडं लांब आहे. तिला ते दाखवत होते. तिकडे मंदिर आहे ना, ते धरण आहे. तू नशील गेलीस ना त्या धरणावर कधी? आमची स्कूलची ना ट्रिप जायची, वर्षा सहल म्हणतात ना, ती जायची तिकडे. हो अवी, तुमची वर्षा सहल कुठे जायची? म्हणजे पावसाळ्यामध्ये नाही ना? पावसाळ्यामध्ये नाही. आणि ह्यांची स्कूल थोडीशी स्टँडर्ड आहे, बोलू शकता तुम्ही, कारण का आम्ही गावातल्या शाळेमध्ये शिकलेली मुलं, त्याच्यामुळे पप्पा असतात. तर आमची पाऊस पडला ना की नेहमी त्या धरणावर सहल जायची. चालत आम्ही त्या धरणावर जायचो, हात पकडत पकडत असे. आम्हाला 3 व्हीलरला नेतात. 3 व्हीलर नेतात. अच्छा अच्छा. तर आम्ही चालत चालत त्या धरणावर जायचो. भिजायला वगैरे नाही, पण माहिती सांगायची कसं धरण, झाडं वगैरे असं. तिकडेच खाऊन यायचा, डब्बा वगैरे तिकडेच खायचा, असं असायचं. आताच्या मुलांना तेवढं नाही मे बी. ही ओवीची स्कूल एकदम प्रॉपर अलिबागमध्ये. आमची अलिबागमध्ये नव्हती, आमच्या गावामध्येच होती 10वी पर्यंत. त्यामुळे आम्ही इथे शिकलो. आणि आमची आता 4th मध्ये मी जेव्हा होते ना, तेव्हा आमची म्हणजे वॉटर पार्कला ट्रिप होती. आमची वॉटर पार्कला कुठेच नाही बाबा गेली आम्हाला, फक्त इकडेच धरणावरच न्यायचे. बाकी असं सगळ्या गोष्टीला पैसे लागायचे, आणि तेवढं कोण द्यायचं आम्हाला पैसे? जमते 1 रुपया आईने दिला असेल तर आई मला शाळेमध्ये, हे नाही 5 रुपये तर जाम लांबची गोष्ट. आणि काय शेमडी आहे ना? कोण शेमडी? काय शेमडी गाव आहे यार. तिकडे होतं असं. चालतंय जरा. आम्ही वरतून आलोय खाली 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 आलोय बडबड करत करत. आणि माझी बडबड आणि आमच्या पोरीची बडबड काय कमी, सगळं मिक्स चाललंय आमचं, है ना? स्विमिंग पूल पण होता आणि त्यात मी डुबकी मारली. बस 3 फूटचा होता. हा चला चालतोय आम्ही हळूहळू. पप्पा तर पूर्ण नदीवरच चाललेत. पप्पा बस इथूनच फिरा. हे बघा पप्पा तिकडे नदीवरच चाललेत एकदम. हा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, ज्याची आपली व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ओके. धन्यवाद. बाय बाय. किती गोड ग. तुझं ऐकून सगळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करणार आणि कमेंट पण करा. सगळे आता दमले, सगळे बसलेत जरा. आणि मस्त वाटते ना व्ह्यू, की नाही हवी? हवा सुटले मस्त. एक बार एक मुर्गी थी, उसके 2 बच्चे थे, एक नाम था, एक नाम था. परत ठीक है बोलो. एक मुर्गी का 2 बच्चे थे, एक नाम था, एक नाम था. जब वो कबड्डी आता था तो वो डॉक्टर के पास गई और डॉक्टर से उसने बोला कि जब कबड्डी आता है डॉक्टर ने बोला करम कर दो. धन्यवाद. पण आम्हाला काही समजलं नाही.
एक कोंबडी असते तिची 2 पिल्ला असतात. तर एकाचं नाही, आमचं उदाहरण घे. आईचं नाव आणि आम्ही 2 मुली. माहित आहे. हा मग बोल. एक होती सुजाता, तिची 2 मुली होत्या. एकीचं नाव स्नेहा होता, एकीचं नाव संकिता होतं. जेव्हा ती संकिता बोलवायची स्नेहा यायची, स्नेहाला बोलवायची तर संकिता यायची. तर ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला बोलली, जेव्हा मी संकिताला बोलवते स्नेहा येते आणि स्नेहाला बोलवते संकिता येते. तर मग डॉक्टरने बोललं संकिताचं नाव स्नेहा करून टाका, स्नेहाचं नाव संकिता करून टाका. अरे वा, क्या बात आहे. ओवीची झाली गोष्ट. काय मग छान वाटलं का एक सफर जरा? फुल सो एलिगेट, लुकिंग लाईक अ वाव. ओके. तिला माझ्याकडे आल्यानंतर इकडे यावंच लागतं. छान वाटतं इकडे आल्यानंतर. मस्त पाठून डोंगर वगैरे आहेत, पप्पा आहेत, जरा गावातली माणसं भेटली तर तिकडे बोलतायत. आम्ही आलो चढून वरती. आता जाणार आम्ही घरी आणि बघणार सिरीज. तिला तेच हवे. कधी मी हॅरी पॉटरची सिरीज बघते असं झालंय. आता बऱ्यापैकी हिरवळ आहे, पण आता कसं नोव्हेंबर चालू होईल तर झालं ऑलमोस्ट. तर आता हळूहळू कमी होईल हिरवळ. आता ऊन पडायला लागेल है ना. आणि तुम्ही पण जर हॅरी पॉटरची सिरीज बघितली असेल तर कमेंट्स नक्की सांगा. आमच्या ओवीचं सगळं वेगळंच चालू आहे. तर गावची सकाळ आणि गावची संध्याकाळ मला खूप जास्त आवडते. आणि इकडे ना एकदम शांत आहे, कसला गाड्यांचा आवाज नाही, काय नाही. सगळे गावातले लोक थोडे चालायला येतात तिकडे संध्याकाळी असं, आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो, त्यामुळे छान वाटतं इकडे. संध्याकाळ जरा इकडे आल्यानंतर बरं वाटतं. पण ती जेव्हा ओवी येते तेव्हाच येते. मी जास्त एकटी असं येत नाही, कोण सोबत असेल तर बरं वाटतं. थोडं अंतर आहे आणि आतमध्ये एकांतच आहे ना, म्हणून एकटी नाही. आई वगैरे कधी आली तर तिच्यासोबत मी येते. असं आहे. असंच आहे. दम लागला मला बोलताना.